कधी कधी कसं होतं ना, आपण करायला जातो काही आणि होते काही. तसंच काहीसं माझ्यासोबत घडलं. तर काल माझ्या मुलीचा बड्डे होता, त्यासाठी मी पेपरमध्ये ॲड दिली होती तिचा फोटो देऊन हॅपी बड्डेसाठी. पण झालं काय, तिचा बड्डे होऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी ते पेपरमध्ये आलं. तर मी सगळ्यांना सरप्राईज देणार होती, पण मीच सरप्राईज झाली. तर आता त्याच्यावर काही पर्याय सुचत नव्हता मला. तर जाऊ द्या म्हटलं, जे झालं ते झालं. तर नेक्स्ट डे मी माझ्या मुलीला मग दाखवला तिचा फोटो की तिचा पेपरमध्ये आला. तर खूप खुश झाली. त्याच्यानंतर मी कामं करायला लागली होती आणि पास्ता बनवायचा होता मला. आणि संडे म्हटला म्हणजे काही ना काही लेकरांना पाहिजेच. तर पास्ता तर शिजायला टाकला, पण माझ्याकडे पास्ता मसाला नव्हता. तर मग दुकानात जाऊन आली मी. तर पास्ता मसाल्यासोबत मी आणखी काही सामान पण घेऊन आली. त्याच्यानंतर मी बघा, पास्ता पण शिजवून झाला होता माझा आणि मी बाहेर जायच्या अगोदर पीठ पण मळून ठेवलं होतं. आता मी पास्ता बनवायसाठी छान कांदा टोमॅटो बारीक चिरून टाकला होता कढईमध्ये आणि छान तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय करून घेतलं. कारण माझ्याकडे आज पास्ता मसाला म्हणजे पास्ता मसाला तर होता, पण पिझ्झा पास्ता सॉस नव्हता. आणि मी नेहमी पिझ्झा पास्ता सॉस टाकूनच पास्ता बनवते, तर खूप छान लागते. तर यावेळेस बघू आता कसा बनते. तर चला, आता मी पास्ता पण टाकून घेतला आणि मॅगी मसाला टाकून घेतला. पास्ता मसाला पण नाही भेटला मला तिथं. तर मग त्याच्यानंतर मी छान बनवून घेतलं आणि पास्ता बघा असा रेडी झाला होता माझा. आणि मग तो मी लेकरांना खायला दिला. त्याच्यानंतर मला ठेचा बनवायचा होता, तर तो पण मी कुटून ठेवला. म्हणजे अगोदरच मी करून ठेवलं, नंतर मी स्वयंपाकाला लागणार होते. आणि कालचे आणि आजचे खूप सारे कपडे पडले होते धुवायचे. तर ते पण मी धुवून घेतले. आणि जे व्हाईट कपडे असतात ना, ते मी आल्यामध्येच भिजवत टाकत असते आणि ते धुवून घेत असते आल्याने. त्याच्यामुळे मग जास्त त्रास नाही होत धुवायला. त्याच्यानंतर आज भाजीसाठी काही सुचत नव्हतं, तर फ्रीजमध्ये मला मग वालाच्या शेंगा दिसल्या. तर म्हटलं चला आज याचीच भाजी बनवून घेऊया. तर मी वालाच्या शेंगांना कुकरमध्ये लावत असते, म्हणजे कसं ते पटकन होऊन जाते. आणि नेहमी पाणी शिजली की नाही हे चेक करायचं काम नाही पडत. एक वेळा टाकून दिली, 1-2 शिट्टी झाली की मग गॅस बंद करायचा, लगेच होऊन जाते. आणि ते मी वालाच्या शेंगामध्ये ना नेहमी शेंगदाण्याचा कूट टाकत असते. त्याच्यामुळे छान म्हणजे दाताखाली तो दाणे येताना तर छान लागते. आमच्या गावाकडे आम्ही नेहमी शेंगदाण्याचा कूट टाकूनच बनवत असतो, म्हणून मला तशीच आवडते. त्याच्यानंतर माझी भाजी पण झाली आणि नंतर आम्ही जेवण पण आवरून घेतलं आमचं. आणि संध्याकाळच्या टायमाला मी चहा घेतला होता. नंतर नळ आले होते, तर म्हटलं चला पाणी पण भरून घेऊया. कारण मग पाणी भरायचं राहिलं ना, तर मग मला खूप उशीर होते, जवळजवळ 10 वाजता आणायला. तर आज मी 6-6:30 वाजताच आणून घेतलं. त्याच्यानंतर संध्याकाळला सिंपलची खिचडीच बनवायची होती आज मला. तर खिचडी म्हटलं म्हणजे कसं एकदम रिलॅक्समध्ये काम असते. खिचडी टाकून द्यायची आणि झालं. पण तसं नाही होत ना. आता माझ्या मिस्टरांना पाहिजे होते अंडा भुर्जी आणि चपात्या, तर मग त्या पण बनवायला लागल्या. चला तर मग व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.